नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेंडी फ्राय करणार आहोत। अतिशय सोपी रेसिपी आहे आणि टेस्ट तर खूपच छान येते। मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडी स्वच्छ धुवून त्यानंतर पुसून घेतलेली आहे। भेंडीच्या पाठचा आणि पुढचा थोडासा भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भेंडी अशी दोन भाग करून त्याच्यामध्ये असं आपल्याला थोडंसं कट करायचं आहे। पूर्ण कट नाही करायचं, आपल्याला भेंडी ही भरायची आहे। त्याच्या आतमध्ये मसाला आपण भरणार आहोत, त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे कट करून घेणार आहोत। जर छोटी भेंडी असेल तर त्याचे दोन भाग असे करायची गरज नाही आहे, पण ही मोठी भेंडी आहे त्याच्यामुळे मी असे त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत। सर्व भेंड्या मी अशा मध्ये कट करून घेतलेले आहेत। तर आता आपण मसाला बनवूया। मसाला बनवण्यासाठी मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्यानंतर त्याचा कूट केलेला आहे। अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे आणि धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा। गरम मसाला घेतलेला आहे मी यामध्ये अर्धा चमचा। त्याचबरोबर हळद घेतलेली पाव चमचा। चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालायचं आहे। आता यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत, तर मी सुकलेला कढीपत्ता घेतलेला आहे, तो असा तोडून टाकत आहे। अशा पद्धतीने आपण कढीपत्ता टाकल्यामुळे तो खाण्यासाठी जातो, नाहीतर कढीपत्ता काढून फेकला जातो। पण अशा पद्धतीने आपण टाकला ना तर खूप छान टेस्ट येते। त्यानंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत कट केलेली आणि थोडंसं मी मॅगी मसाला पावडर जी आहे ती घातलेली आहे। तुम्ही त्याऐवजी चाट मसाला घातला तरीही चालेल आणि अर्धा चमचा तेल टाकायचं आहे। हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर कधी भेंडी फ्राय केली नसेल तर अशा पद्धतीने बनवा, खूप टेस्टी लागते। सर्व मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता तो प्लेटच्या एका बाजूला करून घेऊया आणि त्यानंतर ही जी भेंडी आहे यामध्ये आपण हा मसाला भरायचा आहे। हा जो आपण मसाला तयार केलेला आहे याच्याने तुम्ही मिरचीसुद्धा अशी भरून त्या फ्राय करून खाऊ शकता, खूप टेस्टी लागते। हा मसालाच खूप छान आहे। आपण यामध्ये मॅगी मसाला जो मॅजिक मसाला असतो तो घातलेला आहे, त्याच्यामुळे टेस्ट आणखीन छान येते। अशा पद्धतीने सर्व भेंडी आपण भरून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर उरलेला जो आपण तयार केलेला मसाला तो सुद्धा वेगळा करून ठेवलेला आहे। एक तवा आपण गरम करायचा आहे। तवा गरम झाला की त्यावरती 2 ते 3 चमच तेल गरम करायचं आहे। तेल गरम झालं की त्यावरती आपण एक भेंडी अशी ठेवायची आहे। जो मसाला भरलेला भाग ओपन आहे तो असा वरती आला पाहिजे, अशा पद्धतीने आपण हे सर्व ठेवणार आहोत। तेल गरम झाल्यावर मी गॅस स्लो केला होता आणि त्यानंतर हे सर्व भेंड्या मी यावरती ठेवलेले आहेत। त्यानंतर हा जो मसाला आहे आपण हा नंतर घेणार आहोत। जर तुम्ही स्लो गॅसवरती करत असाल तर 1 मिनिट झाला की आपल्याला ही अशी याची बाजू पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे सर्व बाजूने आपल्याला हा जो भेंडी आहे ना तो भाजून घ्यायचा आहे, छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। सगळीकडून छान असा फ्राय झाला पाहिजे, खूप छान टेस्ट येते। आणि जो उरलेला मसाला त्यावरती मी अर्धा चमचा बेसन पीठ घालत आहे आणि बेसनाच्या ज्या गाठी आहेत त्या तोडायच्या आहेत आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे। आता ह्या ज्या भेंड्या आहेत आपल्या सर्व बाजूने आपण फ्राय करून घेतलेले आहेत आणि हा जो उरलेला मसाला आहे आपण बेसन पीठ घातलेला तो सुद्धा आपण यावरती टाकायचा आहे। सर्व मसाला आपण यावरती टाकलेला आहे। आता पुन्हा एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेऊया, म्हणजे हा जो मसाला आहे बेसन टाकल्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारची चव आलेली आहे। मी 1 ते 2 चमचे तेल पुन्हा टाकलेलं आहे, कारण की आपण पुन्हा सुक्का जो मसाला होता तो टाकलेला आहे, तर त्यासाठी थोडंसं तेल टाकल्यामुळे काय होतं बेसन पीठ छान असं पूर्ण भेंडीला लागलं जातं आणि त्यानंतर भेंडीला एकदम छान अशी टेस्ट येते। तर व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। तर पुन्हा आपण यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, कारण की बेसन पीठ कच्चं होतं। जर भाजून बेसन पीठ आपण टाकलेलं असेल तर जास्त आपल्याला त्याला शिजवावं लागत नाही, पण कच्चं टाकलं होतं त्याच्यामुळे जर आपण त्याला परतून घेणार आहोत जेणेकरून बेसन पीठ आहे त्याचा कच्चा पाना जाईल, ते छान असं शिजलं जाईल। आपण 1 ते 2 मिनिटं हे सर्व परतून घेतलं होतं आणि आपली भेंडी फ्राय एकदम मस्त तयार झालेली आहे। तुम्ही हे चपातीबरोबर नुसतं खाऊ शकता किंवा डब्यावर सुद्धा घेऊ शकता, डाळ भातावर खाऊ शकता। आम्हाला ते हे नुसतं खायला खूप आवडतं। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।